नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आणि मंजिरी आता त्या नर्सच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. आता त्या नर्सच्या घरात येताच ती नर्स मात्र घाबरते आणि मला लागतं, राय भाऊ तू. तेव्हा राया मला लागतं, जास्त शहाणपणा करायचा नाही. त्या गुंडांच्या साथीला तू मिळून एका बाईचा जीव घ्यायला बघते. आता मी तुला सोडणार नाही, आता तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. तेव्हा लगेच आता ती नर्स म्हणू लागते, रायभाऊ मी तुझ्या पाया पडते रे, पण या सगळ्यात माझी काहीही चूक नाही आहे रायभाऊ, खरंच मी काहीही केले नाही रायभाऊ, खरंच माझं ऐकून घे. असे म्हणत आता ती नर्स मात्र रायाच्या पाया पडू लागते. तेव्हा राया लागतो, नाही नाही, आता तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावाच लागेल. जेव्हा तू जेलमध्ये सडशील ना तेव्हा खरं बोलशील, सोडणार नाही आता मी तुला, आता सुट्टी नाही कुट्टी होणार. त्याच वेळेस आता ती नर्स म्हणू लागते, ऐकून घ्या ना प्लीज. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे ती एवढी म्हणते तर आपण तिच्यावरती विश्वास ठेवायला नको का, ठेवूया की आपण तिच्यावरती विश्वास. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे तू म्हणते मिसफायर तर आपण तिच्यावरती विश्वास ठेवूया, पण आता खरं खरं सांगायचा, लवकर बोलायचं. तू कुठे जाते आणि का त्या बाईला जाऊन इंजेक्शन देते, ती कुठे आहे ती बाई, लवकरात लवकर सगळं खरं सांगायचं आणि कोण हे सगळं करायला तुला भाग पाडतंय तेही बोलून टाकायचं. तेव्हा ती नर्स म्हणू लागते, रायभाऊ मला खरंच याबद्दल काही माहिती नाही रे, मी जाते पण ती बाई कोण आहे, मी कुठे जाते याबद्दल मला काहीही कल्पना नाही आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, खोटं बोलतेस, पुन्हा या रायाशी खोटारडेपणा, आता तुझी सुट्टी नाही, आता मी फोनच लावतो पोलिसांना. असे म्हणत राया लगेच आपला मोबाईल काढतो आणि पोलिसांना फोन करणार. त्याच वेळेस आता ती नर्स लगेच आपल्या गळ्याला हात लावते आणि मला लागते, रायभाऊ पांडुरंगाची शपथ. आता मात्र पांडुरंगाची शपथ घेताच राया लगेच थबकतो आणि त्या नर्सकडे बघू लागतो. ती रडत असते. तेव्हा राया म्हणू लागते, अगं रडू नको रडू नको, हे बघ शांत हो बरं. तेव्हा ती नर्स म्हणू लागते, रायभाऊ मी तिकडे इंजेक्शन द्यायला जाते खरं, पण जेव्हा माझ्या दारासमोर गाडी येते त्याच वेळेस माझ्या डोळ्यांना पट्टी बांधली जाते आणि थेट त्या अडगळीच्या रूममध्ये गेल्यानंतरच ती पट्टी सोडली जाते. मी फक्त इंजेक्शन देण्याचं काम करते, त्यानंतर ते गुंड मला पुन्हा पट्टी बांधूनच इथे आणून सोडतात. त्यामुळे कुठे जाते काय करते मला खरंच काही माहिती नाही आणि ती बाई कोण आहे हेही मला सांगता नाही येणार आहे रायभाऊ. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ठीक आहे चल तुला आम्ही माफ करतो, पण आता तुला आमची मदत करावी लागेल. तेव्हा ती नर्स घाबरते, पण रायभाऊ मी तुझी मदत केली हे त्यांना जर कळालं तर ते मला सोडणार नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, घाबरू नको, आई काही माईची इज्जत करणारा हा राया आहे आणि जो कोणी त्याशी नडतो ना त्याला फोडतो जागीच हा राया, त्यामुळे घाबरू नको, हा राया तुझ्या पाठीशी, तुला काय बी होणार नाही. तेव्हा ती नर्स म्हणू लागते, ठीक आहे मग रायभाऊ तू म्हणशील ती मदत करायला मी तयार आहे. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, आता तुला एक काम करायचे, जेव्हा केव्हा त्या बाईचा फोन येईल तेव्हा आम्ही म्हणेन तसंच करायचं. तर आता इथे रात्रीची सकाळ झालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी मात्र नर्सचं रूप घेऊन आता तयार झालेली असते. आता मंजिरीला असं नर्ससारखं बघून एकदम भारी वाटतं रायाला. राया मात्र तिच्याकडे एकटक बघू लागतो. तेव्हा मंजिरी लागते, राया कशी दिसते मी. तेव्हा राया लागतो, मिसफायर एक नंबर भारी, एकदम अशी नर्सच वाटते तू, लय भारी दिसायली तू. त्याच वेळेस आता लगेच इकडे नर्सचा फोन वाजू लागतो. तेव्हा राया लागतो, स्पीकरवरती ठेव आणि आम्ही सांगितलंय तसंच करायचं. आता ती नर्स फोन उचलते. त्यावर निक्की म्हणू लागते, या निक्कीचा फोन उचलायला एवढा वेळ, एक रिंग वाजली की फोन उचलायचा, नीट लक्षात ठेवायचं, सांगितलं ना मग निघायचं. गाडी पाठवली तिकडे. तेव्हा ती नर्स म्हणू लागते, हे बघा मी आज नाही येऊ शकत, प्लीज मॅडम मला माफ करा. आता मात्र लगेच निक्की म्हणू लागते, जास्त पंख फुटले का तुला, उडायचं नाही नाहीतर ही निक्की जागीच ठार करेन तुला, मारायला मागे पुढे बघणार नाही, सांगितलं ना निघायचं, इकडे इंजेक्शन द्यायला यायचं. तेव्हा ती नर्स म्हणू लागते, हे बघा मॅडम प्लीज मला समजून घ्या, मी आजपर्यंत तुम्हाला कधी नाही म्हणाले का, तुम्ही म्हणाल तेच करत आले ना, पण प्लीज मॅडम आज तुम्ही मला समजून घ्या, माझी तब्येतही ठीक नाही आहे आणि मला अपॉइंटमेंट असल्यामुळे मी नाही येऊ शकत, प्लीज मॅडम. तेव्हा निक्की म्हणू लागते, तुला मारायचं आहे का, लगेच मारून टाके ना तुला, सांगितलं तेवढं काम झालंच पाहिजे. तेव्हा लगेच ती नर्स म्हणू लागते, हवं तर मॅडम मी माझ्या जागेवरती दुसरी मुलगी पाठवू का, ती इकडचं तिकडं काही करणार नाही, कुणाला कानाची खबर करणार नाही. हे बघा तुम्ही मला जेवढे पैसे देता ना तेवढेच पैसे तुम्ही तिला द्या, ती रोज तुमचं काम करेल, चालेल. तेव्हा निक्की म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, इकडे इंजेक्शनची गरज आहे, गाडी पाठवते, त्या नर्सला तुझ्याच घरी बोलवून घे आणि लगेच तिला पाठव. तेव्हा लगेच आता ती नर्स म्हणू लागते, ठीक आहे मॅडम चालेल. असे म्हणताच आता लगेच फोन बंद झालेला असतो. तर इकडे आता
रायाच्या आईला ज्या माणसाने रक्त दिलेलं असतं त्या माणसाच्या घरी आता घोरपडे आलेले असतो. तो माणूस आणि त्याची बायको हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा लगेच घोरपडे येतो आणि त्या माणसाचा गळा पकडत जोरजोरात आता त्याचं थोबाड फोडू लागतो. त्याची बायको जोरजोरात ओरडत असते, अहो काय करताय तुम्ही, त्यांना का मारताय, सोडा त्यांना, असं नका करू असे म्हणत आता मात्र घोरपडे जोरजोरात त्या माणसाला मारत असतो. तेव्हा तो माणूस लागतो, मी काय केलंय मी. त्यावर घोरपडे लागते, तुझं आणि माझं रक्त सेम आहे म्हणून तो राया जास्त उडायला बघतोय ना, जास्त माज दाखवतोय, कारण तू त्याच्या आईला रक्त देतोय ना. माझ्या रक्ताची त्याला गरज राहिली नाही ना तुझ्यामुळे. आता मी तुला सोडणार नाही. आता बघ हा घोरपडे काय करतो. असे म्हणून घोरपडे आपल्या खिशातनं एक इंजेक्शन काढतो आणि लगेच आता ते इंजेक्शन त्या माणसासमोर धरतो आणि लागते, आता हे इंजेक्शन असं ठोसतो ना तुला, मग बघ कुणाला रक्त देण्याच्या लायकीचा राहणार नाही, कारण तुझ्या शरीरात रक्तच उरणार नाही ना, बिन रक्ताचा होशील तू, असं इंजेक्शन हे. तेव्हा मात्र त्याची बायको घाबरते आणि मला लागते, प्लीज साहेब असं काही करू नका, हे बघा इथून पुढे तुम्ही म्हणाल तसंच करू, आम्ही नाही देणार रक्त, हवं तर प्लीज साहेब आमच्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच जय घोरपडे म्हणू लागते, नीट लक्षात ठेवायचा, आत्ता तुला सोडतोय पण पुन्हा जर रक्त द्यायला गेला तर हा जय घोरपडे हे इंजेक्शन तुला ठोसणार आणि तुला जागीच मारणारा ना. तू कोणाला रक्त देण्याच्या लायकीचा राहणार ना स्वतः जिवंत राहणार, त्यामुळे काय करायचं ते बघून घे. तेव्हा लगेच त्याची बायको म्हणू लागते, नाही साहेब ते पुन्हा नाही देणार रक्त, तुम्ही म्हणताय तसंच करू आम्ही. असे म्हणत आता जय घोरपडेने मात्र त्या माणसाला रक्त न देण्यासाठी ताकीद दिलेली असते. तर इकडे सकाळी सकाळी आता शंतनू दादाची देवपूजा चालू असते. त्याच वेळेस आता तो देवाचं दर्शन घेताच आता त्याचा मोबाईल वाजू लागतो. शंतनू मात्र घाबरतो, निक्कीचा कॉल तर नसेल ना, आता मी काय करू, मी नाही उचलू शकत निक्कीचा कॉल, तिने जर पुन्हा हट्ट धरला की मंजिरीचा चेहरा दाखव तर मी काय करू, नाही मी नाही फोन उचलत. आता मात्र इथे शंतनू दादाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो, नाही फोन जर नाही उचलला तरी प्रॉब्लेम, काय करू देवा मी, आता तूच सांग. असे म्हणत आता लगेच शंतनू मोबाईलजवळ येतो आणि मोबाईल हातात घेऊन बघतो तर तो निक्कीचा नसून जिजीचा फोन असतो. आता लगेच शंतनू लागतो, जिजीचा फोन, असे म्हणत तो पटकन जिजीचा फोन उचलतो. त्याच वेळेस आता फोन उचलताच आता जिजी म्हणू लागते, शंतनू 3 दिवस झाले नागपूरला गेला काय, आम्हाला विसरलास का, अरे 3 दिवसापासून ना तुझा फोन आला ना काहीच नाही, अरे काय आहे, कुठे मंजिरी, मला तिच्याशी बोलायचे, दे तिच्याकडे फोन. आता मात्र शंतनूला काय उत्तर द्यावं, काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा तो म्हणू लागतो, जिजी हे बघा मी विसरलो खरंच कॉल करायचं, पण मी आत्ता मंजिरीकडे नाही देऊ शकत. तेव्हा जिजी म्हणू लागते, शंतनू एक भाऊ म्हणून तुझं खूप ऐकून घेतला, आता तू आमच्या मंजिरीला आमच्यापासून बोलणार पण देणार नाही का, लवकरात लवकर तिच्याकडे फोन दे, आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही. तेव्हा शंतनू मनाशीच म्हणू लागतो, जिजी अहो कसं समजावून सांगू तुम्हाला, मी नाही देऊ शकत मंजिरीकडे फोन, काय करू मी, कुठल्या संकटात अडकलोय मी. तेव्हा जिजी म्हणू लागते, शंतनू आत्तापर्यंत तुझं लय ऐकलं, तू आमच्यापासून आमच्या मंजिरीला घेऊन गेला तरीही आम्ही गप्प राहिलो, पण आता पुरे झाला, आत्ताच्या आत्ता मंजिरीकडे फोन दे, ती कुठल्या अवस्थेत आहे, तुला नेमकं काय केलंय तिकडे जाऊन, मला बघायचंय, मला तिच्याशी बोलायचंय. तेव्हा शंतनू लागतो, हे बघा जिजी मी आत्ता फोन नाही देऊ शकत, प्लीज जिजी मला समजून घ्या. तेव्हा जिजी मात्र भडकते आणि लागते, पुरे झालं शंतनू, आत्तापर्यंत तुला समजून घेण्याचंच काम केलं, पण आता नाही, आता मी तुला माफ करणार नाही, आत्ताच्या आत्ता मला मंजिरीशी बोलायचं म्हणजे बोलायचं. तेव्हा शंतनू लागतं, हे बघा जिजी मला अर्धा तास वेळ द्या, मी लगेचच्या लगेच आता मंजिरीशी मी तुमचं बोलणं घडवतो, प्लीज जिजी मला थोडा वेळ द्या. जिजी मात्र भडकते आणि मला लागते, नाही शंतनू अजिबात जमणार नाही, आता ना मी पोलिसातच जाणार आहे, तुझं अति झाले, तू आमच्या मंजिरीला आमच्यापासून दूर नेलं तर नेलं, आता तिच्याशी आम्हाला बोलूही देत नाही, आता तुझी कंप्लेंट मी पोलिसात करणार. असे म्हणून जिजी फोन ठेवते आणि पोलीस स्टेशनला निघालेली असते. शंतनूला मात्र काय करावं काही सुचत नाही. तर इकडे मंजिरी आता नर्सच्या वेशात तयार झालेली असते, कारण आता तिला ती गाडी घ्यायला येणार असते ना. तेव्हा लगेच आता राया लागतो, मिस बाहेर तुला अगदी नीट सगळं सांभाळायचं आहे, घाबरू नको. तेव्हा मंजिरी लागते, राया तू तर माझ्यासोबत असणारच आहे ना, आमच्या गाडीचा पाठलाग करत तू तिकडे येशील ना, मग मला काळजी करण्यासारखं काय कारण. तेव्हा राया लागतो, मिस बाहेर मी तर येणारच आहे, पण तुला अगदी नीट सांभाळून ठेवायचे, तुझे डोळे जरी बंद असले ना, तुला तुझं नाक आणि कान उघडे ठेवायचे, आपण कुठे चाललोय काय चाललोय हे तुला सगळं जाणून घ्यायचे, आपण जर समजा निघालोय डावीकडे वळतोय की उजवीकडे वळतोय हे तुला नीट लक्षात ठेवायचे. आता त्याप्रमाणे मंजिरी हो म्हणते. रायाला मात्र जरा टेन्शन आले असतं, कारण त्या निक्कीच्या तावडीत मिसफायरला पाठवायचं म्हणजे जरा घातकीच असतं ना. राया पटकन मिसफायरला घट्ट मिठी मारतो. त्याच वेळेस बाहेर गाडी आलेली असते. आता मंजिरी मात्र इकडे बाहेर येते. आता ते गुंड गाडीतनं उतरतात आणि मंजिरीकडे बघू लागतात. मंजिरी मात्र घाबरलेली असते. तेव्हा लगेच तो गुंड म्हणू लागतो,
सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन द्यायला निघायचे आणि तू चष्मा काढ पटकन इकडे. आता मंजिरी लगेच गाडीजवळ येते आणि आपल्या डोळ्याचा चष्मा काढते. त्यावर तो गुंड आता तिच्या डोळ्यांना पट्टी बांधतो. तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र आजूबाजूला काही दिसतंय की नाही हे बघू लागते. आता त्या गुंडांनी मंजिरीला पट्टी बांधून गाडीत बसवलेलं असतं आणि गाडी निघालेली असते. रायाने सांगितल्याप्रमाणे आता बोटांच्या खुणावरती गाडी कुठनं वळते, काय करते हे मंजिरी सगळं काही आता लक्षात ठेवत असते. त्यावर आता इकडे राया मात्र लगेच त्या गाडीचा पाठलाग करत मंजिरी पाठीमागे गाडीवर निघालेला असतो. तेवढ्यात आता त्याचा फोन वाजू लागतो. राया बघतो तर दादाचा फोन असतो. राया काही उचलत नाही, कारण आता त्याला या गाडीचा पाठलाग करायचा असतो ना. तेव्हा लगेच आता राया निघालेला असताना पुन्हा सारखे फोन वाजू लागतात. तेव्हा लगेच राया लागतो, नाही नक्कीच काहीतरी गडबड दिसते. शंतनू दादा एवढे का फोन करतोय, नक्कीच काहीतरी घडलं असेल, मला फोन उचलावा लागेल असे म्हणून गाडी थांबून आता राया लगेच शंतनू दादाचा फोन उचलतो. तेव्हा शंतनू लागतो, राया मंजिरी कुठे? तेव्हा राया लागतो, दादा हे बघ मी आत्ता काहीच सांगू शकत नाही, आत्ता आम्ही एका मिशनवरती निघालोय, प्लीज ठेव फोन. तेव्हा शंतनू लागतो, नाही राया इकडे खूप मोठी गडबड झाली. तेव्हा राया लागतो, काय झालं शंतनू दादा? तेव्हा शंतनू लागतो, अरे आत्ता जीजीचा फोन आला होता. जीजी म्हणाली की मला मंजिरीशी बोलायचं आहे, पण मी कसा देऊ मंजिरीकडे फोन, कारण मंजिरी इकडे नाहीच आहे आणि ही जीजीला कुठे माहिती. त्यामुळे जीजी खूप भडकली. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयारच नाही आणि रागाच्या भरात माझ्या विरुद्ध कंप्लेंट करायला ती पोलीस स्टेशनला निघाली. आणि जर तसं तिने कंप्लेंट केली, ती पोलीस स्टेशनला गेली, तर हे सगळं जय घोरपडेला कळेल आणि हे निक्कीला कळायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राय तुला काही करून आता लगेचच्या लगेच जिला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून थांबवावं लागेल. तेव्हा रायम लागतो, काय बोलतोय दादा? नाही असं कसं होऊ शकतं? इकडे आड आणि तिकडे वीर अशी गंमत झाली. इकडे मी मिस बाहेरला त्या गुंडांच्या गाडीत बसून तिकडे नर्स बनून आता कावेरी वहिनीकडे पाठवलंय आणि मला त्या गाडीचा पाठलाग करणं खूप गरजेचं आहे, कारण मिस बाहेरच्या सेफ्टीसाठी मला तिकडे जावंच लागेल. आणि जर इकडे मी जीजीकडे नाही गेलो तर जीजी पोलीस कंप्लेंट करेल आणि मग इकडे काय होऊन बसेल. खरंच दादा आता मी काय करू? असे असंख्य प्रश्न आता राहायला पडलेले असतात. तर आता इकडे ते गुंड मंजिरीला रस्त्याने घेऊन चाललेले असतात. मंजिरीने आता आपल्या बोटांवरती बरोबर निघाल्यानंतर डावीकडे मग उजवीकडे अशा सगळ्या खुणा लक्षात ठेवलेल्या असतात. रायाने सांगितल्याप्रमाणे सगळं काही मिसफायरने पूर्णपणे लक्षात ठेवलेलं असतं. आणि आता इथे एक लाकडाचं दुकान पण आहे, जे तिला थोडंसं अंधुकपणे दिसत असतं. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर शेणाचा खूप वास येत असतो, म्हणजे नक्कीच इकडे शेणाचा म्हणजे गायांचा गोठा असणार आहे असे आता तिने सगळे काही लक्षात ठेवलेलं असतं. तर इकडे आता जीजी मात्र खूप भडकलेली असते आणि तावात स्वतःशीच बडबड करत आता ती पोलीस स्टेशनला निघालेली असते. तेव्हा जय घोरपडे तिथेच गावात असतो. जयचं जीजीकडे लक्ष जातं, ही म्हातारी अशी एकटीच का बडबड करत चालली, बघावं लागेल नवीन तमाशा काहीतरी नको का असे म्हणून जय आता जीजीजवळ येतो आणि जीजीला म्हणतो, जीजी अहो काय चालू आहे तुमचं, अशा एकट्याच स्वतःशी का बडबड करताय जीजी, अहो काय चालू आहे बोला ना. तेव्हा जीजी लागते, काही नाही रे, ते शंतनू विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला चालले. तेव्हा लगेच राय लागतो, काय जीजी तुम्ही कुणाविरुद्ध कंप्लेंट आणि का करताय असे आता जय लगेच जीजीला विचारू लागतो. तेव्हा जीजी लागते, हे बघ जय, मला ना आता काही ऐकून घ्यायचं नाही आणि मुळात म्हणजे तू माझं डोकं खाऊ नको. एकतर तो शंतनू मंजिरीला नागपूरला घेऊन गेला आणि त्यातल्या त्यात तेव्हा लगेच जय लागतो, त्यातल्या त्यात काय केलं त्याने, बोला ना जीजी. तेव्हा जीजी लागते, तुला काय दुसऱ्यांच्या पंचायती रे, एकतर आधीच माझं डोकं उठलंय, त्यात आणखीन डोकं उठू नको, तू जा तुझ्या कामाला, मी आता त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊनच सगळं काही सांगणार आहे. तेव्हा जेवण लागतो, असं असेल जीजी तर मलाही ऐकून घ्यायला इंटरेस्ट असेल हो, त्यामुळे प्लीज जीजी सांगा ना. तेव्हा जीजी लागते, नाही सांगणार, चल जा निघ इकडनं. तेव्हा जेवण लागतो, ठीक आहे जीजी, चला मी पण येतो पोलीस स्टेशनला, मला पण ऐकायचं नेमकं काय झालं आहे. तेव्हा जीजी लागते, बाबा अरे तुझं तू काम बघ ना, मी चालले ना, मी जाणार आणि तिकडे कंप्लेंट करणार, आता पुरे झालं असे म्हणत आता जीजी मात्र निघालेली असते. तेव्हा जय लागतो, अरे बापरे म्हातारी खूप तापली, पण नेमकं कुणाविरुद्ध आणि कशाबद्दल कंप्लेंट करायची हिला, नाही हे बघावंच लागेल, चला पटकन असे म्हणत आता जय लगे जीजी अहो जीजी थांबा की असे ओरडत जीजी पाठोपाठ निघालेलं असतो. तर इकडे आता राया लगेच दादाला म्हणू लागतो, दादा अरे काय करू मी आता मी मोठ्या संकटात अडकलोय ना, मिसवायरकडे गेलो तर तिलाही प्रॉब्लेम आणि इकडे जीजीकडे नाही गेलो तर इकडेही प्रॉब्लेम, मी काय करू. तेव्हा लगेच आता शंतनू लागतो, हे बघ राया काही करून तू जीजीला थांबव, नाहीतर हा सगळा प्लॅन चौपट होऊन जाईल. तेव्हा राया लागतो, ठीक आहे दादा मी काहीतरी करतो असे म्हणून आता राया फोन बंद करतो आणि निघालेला असतो. तर इकडे आता मंजिरीला ते गुंड बरोबर आता त्या अडगळीच्या खोलीत घेऊन आले असतात. त्या खोलीत घेऊन येताच आता ते गुंड मंजिरीच्या डोळ्यावरची पट्टी काढतात. मंजिरी पटकन आपल्या खिशातला गॉगल काढते म्हणजे चष्मा काढते आणि आपल्या कपाळावरती लावते.
आता मंजिरीने चष्मा लावल्यानंतर ती मंजिरी हे जणू काही ओळखत नसतं. आता मंजिरी लगेच आपल्या वहिनीकडे, कावेरी वहिनीकडे बघू लागते. आता मंजिरीला मात्र तिची ही अवस्था बघवत नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा लगेच आता कावेरी मात्र स्वतःशीच बडबड करत असते, नर्स नर्स पटकन इंजेक्शन द्या, मला खूप त्रास होतोय नर्स. तेव्हा ते गुंड म्हणू लागतं, ते बघत काय राहिली, तुला नर्स बनवून इकडे इंजेक्शन द्यायलाच आणलंय ना, बघतेस काय, चाल पटकन आवर. असे म्हणत आता लगेच मंजिरी पटकन कावेरी वहिनीजवळ बसते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवून लागते. हे बघा, सगळं काही ठीक होईल, आता मी आले ना, काळजी करायचं कारण नाही, सगळं ठीक होईल. आता मंजिरीच्या डोळ्याकडे बघताच कावेरीने एका क्षणात ओळखलेलं असतं ही आपली लाडकी नणंद मंजिरी आहे. तेव्हा लगेच कावेरी म्हणू लागते, तू. त्याच वेळेस मंजिरी पटकन तिचा हात दाबते आणि डोळ्यांनी खुणावू लागते. सगळे गुंड आणि बघतायत आपल्याकडे, त्यामुळे प्लीज वहिनी गप्प बसा. कावेरी मात्र गप्प बसली असते, पण तिच्या जीवात जीव आलेला असतो. मंजिरीताई आली म्हटल्यानंतर ती आपल्याला नक्की इकडनं वाचेल याची तिला खात्री झालेली असते. त्याच वेळेस आता खिडकीतनं डोकावून मात्र निक्की हे सगळं बघत असते. आता मात्र निक्कीला जरा डाऊट आलेला असतो, कारण मंजिरीला बघताच, म्हणजे त्या नर्सला बघताच ही कावेरी एवढी का खुलली याचा तिला डाऊट आलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे जय जिजीला म्हणत असतो, जिजी अहो का चिडलाय तुम्ही, नक्की सांगाल का काय झालंय. तेव्हा जिजी म्हणू लागते, तो शंतनू नागपूरला मंजिरीला घेऊन गेला तर गेला, पण वरनं आमचं बोलणं. तेवढ्यात लगेच राया येतो आणि म्हणू लागतो, जिजी जिजी हे बघा, मला समजा माहिती, चला बरं तुम्ही. असे म्हणत राया मात्र आता जिजीला तिकडनं घेऊन जातो. त्याच वेळेस आता जयला मात्र काहीतरी खबर लागलेली असते. नक्कीच हा शंतनू आणि हा राया आपल्यापासून काहीतरी लपवतोय, हे नेमकं काय आहे हे निक्कीच्या कानावरती घालावं लागेल. असे म्हणून जय आता निक्कीकडे येतो. तर इकडे आता मंजिरी निघालेली असतानाच निक्की तिला थांबवते, कारण घोरपडेने येऊन झालेला सगळा प्रकार तिला सांगितलेला असतो ना. तेव्हा निक्की येऊन लागते, थांब, तो कोण आहे, तू तुझा चेहरा दाखव. आता मात्र मंजिरी लगेच निक्कीकडे बघू लागते, पण या सगळ्यात राया आता मिसफायरला कसा वाचवणार आणि वहिनीलाही कसं सुखरूप बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.